प्रतिबंधक काम त्यांनी केलं. मुलींना मारून टाकलं जायचं, लहानपणीच त्यांची हत्या व्हायची, अशा मुलींना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं. विधवेंच्या मुलांना दत्तक घेण्याचं काम त्यांनी केलं. एक प्रकारे हे जे मातृत्व त्यांनी दिलं त्यातूनच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या रूढी परंपरा मोडून काढण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केल्यामुळेच समाजामध्ये समता निर्माण करण्याचं कार्य हे त्या ठिकाणी मजबूत झालं, ते बळावलं. आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे आमचे महनीय लोक आहेत, जे आमचे प्रेरणा स्रोत आहेत, यांचं उचित स्मारक असलंच पाहिजे. हे स्मारक एकीकडे त्यांच्या कार्याची आठवण तर आपल्याला देतच, पण त्यासोबत लढण्याची प्रेरणाही देतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये विषमता तयार करण्याचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा आमच्या स्त्रियांना, आमच्या मुलींना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळी या स्मारकातनच क्रांतीची बीज त्या ठिकाणी तयार होतील आणि समाजामध्ये हे करण्याची हिंमत देखील कोणी दाखवणार नाही. आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो. खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे. मागच्या वर्षी याच दिवशी मी या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होतं की 10 एकर जमीन ही आम्ही त्या ठिकाणी अधिग्रहित करू, त्याच्यावर मोठं स्मारक आम्ही तयार करू. मी घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर गमतीने आमच्या जयकुमार भाऊंना सांगितलं, म्हटलं जयकुमार भाऊ, घोषणा करणं मुख्यमंत्र्याचं काम असतं, पण घोषणा अंमलात आणणं हे मंत्र्याचं काम असतं. त्यामुळे आता जबाबदारी तुमच्याकडे दिली. आता हे स्मारक झालं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. मला अतिशय आनंद आहे की जयकुमार भाऊंनी रेकॉर्ड स्पीड मध्ये याचं सगळं काम या ठिकाणी पूर्ण केलं. आम्ही त्यांच्या पाठीशी होतो. मी असेल, एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सगळे आम्ही सांगितलं तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण हे मी देखील कबूल करतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की घोषणा केल्यानंतर 1 वर्षाच्या आत जागाही मिळाली, आराखडाही तयार झाला, आराखडाही मंजूर झाला, टेंडरही निघालं आणि कामाची सुरुवात देखील त्या ठिकाणी झाली. असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं. खऱ्या अर्थानं ही जादू जर कोणी केली असेल तर ती आमच्या जयाभाऊंनी केली, हे मात्र या ठिकाणी मी मान्य केलं पाहिजे. ग्रामविकास मंत्री म्हणून जी जबाबदारी जयाभाऊंना आम्ही दिली, त्या जबाबदारीला सार्थ अशा प्रकारचं कार्य हे त्यांनी करून दाखवलंय. आणि आता केवळ स्मारक या ठिकाणी आपण करणार नाही आहोत, तर महिलांना अधिकारिता देण्याकरता, महिलांना सक्षम करण्याकरता ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतील. त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी असेल. आज आपल्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आपण निर्णय केला होता, ग्रामविकास आणि महिला बालकल्याण मिळून आपल्या ज्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही, तर त्यांना लखपती दिदी करायचं. मला सांगताना आनंद वाटतो की या महाराष्ट्रामध्ये 50 लाख पेक्षा जास्त लखपती दिदी या आपण केल्या आहेत. आता यावर्षी 1 कोटीपर्यंत आपण पोहोचू. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये देखील आमच्या 1.5 लाख लाडक्या बहिणी आता केवळ लाडक्या बहिणी राहिलेल्या नाहीत, तर त्या खऱ्या अर्थानं लखपती दिदी आता या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे सावित्री आईंचं जे स्वप्न आहे, आज या कार्यक्रमाकरता विदर्भात नाही आमच्या भगिनी आणि बंधू आले आहेत, मराठवाड्यातनं आले आहेत, उत्तर महाराष्ट्र आले आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं आले आहेत, कोकणातनं आले आहेत. या सगळ्या लाडक्या बहिणींना सक्षम करणं ही खऱ्या अर्थानं आमची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच